लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडम, 1 मिनिट थांबा, हा व्हिडिओ बघा. ही आहे अनुष्का. तुम्ही म्हणता ना या अनुष्काने आत्महत्या केली. मॅडम, ही अनुष्का आत्महत्या करू शकते का? जी स्वतःच्या हृदयामध्ये भगतसिंग पेरून घेते, जिच्या हृदयामध्ये भगतसिंगांनी घडवलेली क्रांती आहे, जी म्हणत आहे मी देशासाठी काहीही करेल, ती पोरगी आत्महत्या करेल का? कोणत्या अँगलने तुम्ही याला आत्महत्या ठरवलं? मला एवढाच एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुमच्या वरती दबाव आला, सोशल मीडियामध्ये आम्ही गोष्टी आणून घेतल्या, त्यावेळेस तुम्ही आत्महत्येस प्रवृत्त गुन्हा दाखल केला. पण मॅडम, तुमची मुलगी असती आणि अशी मृतावस्थेत सापडली असती, जे की कॉटवरती बसलेली आहे, गळ्याला टॉवेल बांधलेला आहे आणि राईट बरोबर मागे असा लटकवलेला आहे. कोणत्या अँगलने ही फाशी वाटते तुम्हाला? थोडी संवेदना आहे का तुमच्या मनामध्ये? जर असेल तर तो गुन्हा बदल करून खुनाचा गुन्हा दाखल करा. ज्याने पण हे कृत्य केलंय त्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ही 15वी घटना आहे. मॅडम, जर लेकरांच्या नावावरती, लेकरांवरती अत्याचार करून त्यांना मारून टाकून तुम्ही देशाचं भविष्य सुधारू पाहत असाल तर आताच सावध व्हा. मॅडम, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी पण खूप कष्टा खाल्ल्या असतील. त्या लेकराला पण कलेक्टरच व्हायचं होतं ना. मग त्या लेकरासाठी न्याय वेगळा आहे का? अरे, कोणत्या अँगलने ती फाशी घेतलेलं वाटतंय? दिलेली फाशी तुम्ही घेतलेली फाशी दाखवलं. आणि काय म्हणतात ना, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे, गळा दबल्यामुळे मेलेला आहे, जीव गेलेला आहे. मग तो गळा कोणी दाबला, कोणी मारलं, हे आधी हुडकून काढा आणि त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करा. अरे, ज्या लेकराच्या हृदयामध्ये देशभक्ती आहे, ते लेकरू आत्महत्या कसं करू शकेल? तुम्ही कसं म्हणू शकता आत्महत्या आहे? त्या लेकराला काय कळतं आत्महत्या आहे म्हणून? 12 वर्षाचं लेकरू काहीही घडलं तरी आईवडिलांना सांगतं काहीही घडू द्या, असं मरणार नाही. आणि जिच्या हृदयामध्ये भगतसिंग आहेत, ती तर अशी फाशीच घेऊ शकणार नाही. मॅडम, सुधरा आणि याच्यामध्ये FIR मध्ये बदल करून खुनाचा गुन्हा दाखल करा. नाहीतर आम्हाला एक जनआंदोलन तुमच्या दारावर घेऊन यावं लागेल.